नमस्कार शिक्षक वृंदांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत वाचन कौशल्य स्तर क्रमांक 12 अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरांसह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो याबद्दल चर्चा करणार आहोत। या अध्ययन स्तरामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे शब्द आहेत जे शिक्षक म्हणून समजून घ्यावे लागतील, जसे की अपरिचित मजकूर, सोपे शब्द, जोडाक्षरयुक्त शब्द, लहान वाक्ये, वाचन। आता अपरिचित मजकूर म्हणजे जो मजकूर आमच्या विद्यार्थ्यांच्या परिचयाचा किंवा ओळखीचा नाही, म्हणजेच अशा मजकुरामध्ये नवीन शब्द असण्याचे प्रमाण जास्त असू शकते। त्यामुळे मुलांना अशा प्रकारचा मजकूर वाचायला आपल्याला विविध गोष्टींची पुस्तके द्यावी लागतील। आता सोपे शब्द म्हणजे असे शब्द जे विद्यार्थ्यांना सहज समजतात, बोलायला वाचायला सोपे असतात आणि लिहायला तर आणखीनच छान वाटतात। आता जोडाक्षरयुक्त शब्द म्हणजे काय? शिक्षक म्हणून आपल्याला माहिती आहे, 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो तेव्हा जोडाक्षरयुक्त शब्द तयार होतो। जसे शब्द या शब्दामध्ये ब, द या 2 व्यंजनांमध्ये अ हा स्वर मिसळतो व द जोडाक्षर तयार होते। आम्ही या शब्दामध्ये म, ह हे 2 व्यंजन आणि ई स्वर मिसळला की मी हे जोडाक्षर तयार होते। अशा प्रकारे आपण जोडाक्षरांची फोड करून शब्द कसा तयार होतो हे सांगू शकतो। आता पुढची गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी की वाक्य लहान आहेत म्हणजे काय, तर लहान वाक्यांमध्ये एक कर्ता आणि एक क्रियापद असते। थोडाफार कर्म आला तर येतो अथवा येत नाही। विद्यार्थ्यांना लहान वाक्य वाचायला व लिहायला खूप सोपी वाटतात, जसे तो हत्ती आहे, भारत देश मोठा आहे, छाया धपकन पडली, गाईला हिरवा चारा घाल। मुलांना वाचता येणं म्हणजे काय, तर जे शब्द लिहिलेले आहेत ते शब्द मुलांना अर्थसहित समजून घेणं होय। वाचन म्हणजे शब्दांना ओळखणं, शब्दांचा अर्थ लावणं होय। वरील विवेचनावरून आपल्याला हे समजले असेलच। आता या स्तरासाठी विविध कृती मी सांगते। प्रथम, सोपे शब्द वाचायला शिकवण्यासाठी चित्र आणि शब्दांचा वापर करावा। यात चित्र कार्ड मुलांना दाखवायचे व शब्दाचे नाव उच्चारायचे, जसे की मांजर या शब्दासाठी मांजरीचे चित्र दाखवायचे। या कृतीद्वारे आपण अनेक सोपे शब्द मुलांना शिकवू शकतो। नंबर 2, रोजच्या जीवनातील वस्तूंचा वापर। यात घरातील वस्तूंची नावे फळ्यावर अथवा कागदावर लिहून वाचायला सांगता येतील। फ्लॅश कार्ड दाखवून शब्द ओळखायला सांगणे, छोटी चित्र असलेली गोष्टींची पुस्तके वाचायला देता येतील, एकमेकांना वाचून दाखवता येईल। शब्द वाचताना मुलांना लिहून सराव करायला सांगता येईल। प्रत्येक अक्षराचा आवाज कोणता आहे हे सांगा, म्हणजे मुले अक्षर आणि आवाजाची सांगड घालतील आणि वाचतील। आता जोडाक्षरयुक्त शब्दांसाठी कृती पाहूयात। जोडाक्षर शोधा यामध्ये मुलांना चित्र दाखवायचे, चित्राचे नाव विचारायचे व कोणते जोडाक्षर आले आहे ते विचारायचे, जसे किल्ला व पुस्तकाचे चित्र दाखवावे व कोणते जोडाक्षर आले आहे ते विचारावे। पासाखेळ यामध्ये पास्यावर जोडाक्षरे लिहावीत। 2 किंवा 3 किंवा जास्त विद्यार्थ्यांचा गट करून पासा टाकावा। पास्यावरील जोडाक्षर पाहून विद्यार्थ्यांनी शब्द सांगावा। लहान वाक्यांसाठी वाक्यपट्ट्यांचा वापर करावा। त्यात चित्रांसह सुद्धा वाक्यपट्ट्या तयार करता येतील, जसे ही मांजर आहे, मला केळी आवडतात, गाईला हिरवा चारा घाल। या वाक्यातील मांजर, केळी, हिरवा चारा या शब्दांच्या जागी आपण चित्र वापरू शकतो। आपणास पीपीटीवर दिसतच असेल की मी शब्दांच्या जागी चित्र वापरले आहे। वरील कृतींच्या सरावाने सोपे शब्द, जोडाक्षरयुक्त शब्द, लहान वाक्ये विद्यार्थी वाचू लागतील। मग छोटा अपरिचित मजकूर देऊन त्यातील जोडाक्षरयुक्त शब्द, सोपे शब्द, लहान वाक्य मुलांना शोधण्यास सांगता येतील, जसे बसमध्ये कंडक्टर काका असतात, ते आपल्याला तिकीट देतात। स्टॉप आला की घंटी वाजवतात, मग ड्रायव्हर काका बस थांबवतात। आता मशीनद्वारे तिकीट काढले जाते। वरील मजकुरात सोपे शब्द, जोडाक्षरयुक्त शब्द शोधा व वाचा अशी कृती घेऊ शकतो। पीपीटीमध्ये मी सोपे शब्द व जोडाक्षरयुक्त शब्द लिहिलेले आहेत। तिकीट, काका, घंटी, बस, जोडाक्षरयुक्त शब्द कंडक्टर, ड्रायव्हर, स्टॉप, आपल्याला बसमध्ये। पुढील व्हिडिओत आपण अजून कोणकोणत्या कृती खेळ घेऊ शकतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। धन्यवाद। नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की अपरिचित मजकुरात येणारे सोपे शब्द, लहान वाक्ये, जोडाक्षरयुक्त शब्द म्हणजे काय
व ते सोप्या पद्धतीने कसे शिकवू शकतो. या अध्ययन स्तराच्या प्रभुत्व पातळीपर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी आणखी आपण कोणकोणते खेळ, कृती यांची मदत घेऊ शकतो ते या व्हिडिओमध्ये पाहूयात. आपल्या वाचन कौशल्यातील स्तर क्रमांक 12ची क्षमता आहे अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरांसह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो. सर्वप्रथम स्तरात येणारा महत्त्वपूर्ण शब्द अपरिचित मजकूर होय. मग अपरिचित उतारे कसे असावेत? तर विद्यार्थ्यांच्या वयोगटाला साजेसे, परिसराशी निगडीत, भावविश्वाशी जोडलेले, सोपे, सुटसुटीत भाषा असलेले असावेत. अपरिचित मजकुरांचा स्रोत आहे गोष्टींची पुस्तके, जुन्या पाठ्यपुस्तकातील उतारे, वर्तमानपत्रातील बालगोष्टींची कात्रणे, स्कॉलरशिप, नवोदय पुस्तकातील मजकूर, शालेय शिक्षण www.शालेयशिक्षण.in वरील अपरिचित मजकूर या स्रोतांचा वापर करता येईल. आता सोपे शब्द हे विद्यार्थी लवकर शिकतात. मागील व्हिडिओत मी 7 कृती सांगितल्या होत्या, त्यांचा वापर करता येईल. त्यातील एक कृती अशी आहे की ज्यामुळे सोपे व जोडाक्षरयुक्त शब्द यांचा सराव होईल. मुलांनी रोजच्या जीवनातील विविध वस्तूंची नावे लिहून वाचणे, घरातील वस्तू, शाळेतील वस्तू, वर्गातील वस्तू, दप्तरातील वस्तू, परिसरातील वस्तू यांची नावे लिहिण्यास सांगून वाचून घेता येतील. त्यानंतर जोडाक्षरयुक्त शब्दांसाठी खालील कृतींची मदत होईल. नंबर 1, जोडाक्षर शोधा. मुलांना चित्र दाखवावे, चित्राचे नाव उच्चारावे व कोणते जोडाक्षर आले आहे ते विचारावे. उदाहरणार्थ, पुस्तक या शब्दात स्त हे जोडाक्षर आले आहे आणि किल्ला शब्दामध्ये ला हे जोडाक्षर आलेलं आहे. अपूर्ण शब्द भरा. या कृतीत रिकाम्या जागी योग्य अक्षर भरून शब्द पूर्ण करावा. जसे त्र आणि ल, तर त्रच्या आधी ची लावावे, चित्र, आणि ल नंतर क्ष लिहावे, लक्ष असे शब्द तयार होतील. जोडाक्षर जुळवा. या कृतीमध्ये अ आणि ब भाग करावे. अ मध्ये जोडाक्षरे लिहावीत आणि ब मध्ये शब्द लिहावेत. विद्यार्थ्यांना जोडाक्षर आणि शब्द यांची जोडी लावायला सांगावी. याप्रमाणे सर्व जोडाक्षरांचा सराव आपल्याला घेता येईल. जोडाक्षर खजिना शोध. या खेळामध्ये जोडाक्षरयुक्त शब्द कार्ड लपवायचं, विद्यार्थ्यांना शोधायला लावायचं व शब्द कार्ड सापडल्यानंतर त्यात कोणते जोडाक्षर आले आहे ते दाखवायला लावायचे. शब्दसाखळी. या खेळात कमीत कमी 10 शब्दांची शब्दसाखळी तयार करता येईल. हा खेळ सोपे शब्द व जोडाक्षरयुक्त शब्द दोन्हीसाठी घेता येईल. जसे चित्र, रत्न, नक्षी, कप, पवन, नट, टरबूज. याप्रमाणे पुढे पुढे शब्द वाढवता येतील व शब्दसाखळी तयार करता येईल. गाणी व तालयुक्त वाक्य तयार करा. या खेळात मुलांना वाक्य, गाणी तयार करायला प्रोत्साहित करावे. जसे तालयुक्त वाक्य खालीलप्रमाणे तयार करून घ्यावेत. लक्ष्मी आली सोन पावलांनी, लक्ष द्या हो सर्व मुलांनी. त्र त्र त्र, चित्र काढा रे, क्ष क्ष क्ष, लक्ष द्या रे. त्र त्र त्र, म्हणत चला, शब्द नवे शिकू चला. ज्ञचे गाणे. आपण एक छोटेसे ज्ञचे गाणे घेऊया. ज्ञान घ्या, ज्ञान द्या, ज्ञानाचा मंत्र गा. ज्ञ ज्ञ ज्ञ, जोडाक्षर गाऊ, खुशाल सारे शाळेत राहू. यानंतर शरची गंमत हा खेळ घेता येईल. त्यासाठी शिक्षकांनी शब्दांचे कार्ड तयार करावे व शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारावे. त्यानुसार विद्यार्थी शब्दांमधून योग्य उत्तर असलेले कार्ड शोधतील व सांगतील. जसे काम करताना केलेले कष्ट, याचे उत्तर श्रम. श्रम हे उत्तर असलेले शब्द कार्ड मुलं शोधून आणतील. 2 वस्तू एकत्र करणे म्हणजे काय? मिश्रण. सौरवर्षातील एक मराठी महिना श्रावण. एका मुलीचे नाव श्रेया किंवा श्रावणी. लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे श्रवण. वरील खेळात श्रम, मिश्रण, श्रावण, श्रेया, श्रावणी, श्रवण हे सर्व शब्द कार्ड विद्यार्थी शोधून आणतील व शिक्षकांना दाखवतील. अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न तयार करून खेळ घेता येईल. तसेच एखादा सोपा नियम अपवाद वगळून आपल्याला विद्यार्थ्यांना सांगता येईल. जसे कोणत्याही शब्दामध्ये जर जोडाक्षर आले असेल तर त्या जोडाक्षराच्या आधीच्या अक्षराची वेलांटी किंवा उकार ऱ्हस्व लिहावा. उदाहरणार्थ जिल्हा, किल्ला, कुस्ती, उद्या, तिप्पट, दुप्पट इत्यादी. काही अपवाद असलेले शब्द आहेत जसे ईश्वर, पूज्य, मूल्य, शून्य इत्यादी. अशा सर्व शब्दांचे कार्ड तयार करून सराव घेता येईल.
अशा प्रकारे स्तर क्रमांक 12मध्ये जोडाक्षरयुक्त शब्द वाचन खूप महत्त्वाचे आहे, कारण लहान वाक्ये व सोपे शब्द मुलं सहज वाचतात. सांगितलेल्या सर्व कृतींची आपणास मदत होईल असे वाटते. धन्यवाद.